माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे। मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत, अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने 8.2% जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे। आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोहोचला आहे, त्याचवेळी तो भारतामध्ये 6.7% आता 5.4% खाली आलेला आहे। हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे, तो जवळपास 12.8% आहे। याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर GDPच्या 7.8% एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आणि आपण ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये बघितलं तर अगदी 17-18शी तुलना केली तर 23-24 मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे, म्हणजे तो 11 लाख कोटीवरनं जवळपास 23 लाख कोटीवर आला आहे। तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो 17-18च्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे, तो 2.5 लाखावरनं 5.85 लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे। म्हणजे हे दोन्ही जी महत्त्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे, ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर, त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते।